आणि आता बातमी आहे पुण्यातूनच मेट्रो स्थानक परिसरात वाहनतळासाठी जागा मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेली आहे। पुण्यात जेव्हापासून मेट्रो सुरू झालेली आहे, मेट्रोला पसंती देण्यात येत आहे। त्याचबरोबर आता मेट्रोच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। आता महत्त्वाची माहिती ती म्हणजे मेट्रो स्थानक परिसरात वाहनतळासाठी जागा मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, खरं तर पुण्यात जेव्हापासून मेट्रो सुरू झाली आहे तेव्हापासून पुण्यातल्या प्रवाशांची मेट्रो प्रवाशांची संख्या वाढते आणि आता सध्या तरी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत आणि दुसरं म्हणजे आता वाहनतळासाठी ही जागा मिळणार असल्याची महापालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोची कामं झाल्यानंतर मेट्रोला पुणेकर कसा प्रतिसाद देत आहेत हे आव्हानात्मक होतं। पुणेकर प्रतिसाद देत आहेत, परंतु पाहिजे तेवढा प्रतिसाद नाहीये आणि अनेक पुणेकरांना जेव्हा विचारलं की प्रतिसाद का कमी पडतोय, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मेट्रो स्टेशन नंतर पोहोचल्यानंतर गाडी लावण्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। आपण जर आता पाहिलं तर आपण आता पुण्याच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंग जवळ आहोत आणि तिथेच महानगरपालिकेचं मेट्रो स्टेशन आहे। परंतु या मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूला या परिसरामध्ये जर पाहिलं आपण तर कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही। इथून आपले जाण्याचा मार्ग आहे आणि हे जे आहे ते मेट्रो स्टेशन आपल्याला भलं मोठं मिळतंय, परंतु कुठेही पार्किंगची जी आहे ती व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे मोठी नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात होती। परंतु आता जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलेलं आहे की जो हिंजवडी ते शिवाजीनगर जे तिसऱ्या टप्प्याच्या मेट्रोचं जे काम होणार आहे त्या तिसऱ्या टप्प्याच्या मेट्रोमध्ये स्थानकांमध्ये जी आहे ती पार्किंगची व्यवस्था असणार आहे। म्हणजे टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, या पार्किंगची व्यवस्था जी आहे ती करण्यात येणार आहे, अशा प्रकारचं महापालिकेचे आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आयुक्तांनी अनेक मेट्रो स्टेशनला भेटी देखील दिलेल्या आहेत। जी तिसऱ्या टप्प्याचं काम हिंजवडी ते शिवाजीनगरचं होत आहे आणि 2025च्या जानेवारी महिन्यापर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल, अशा प्रकारचं नियोजन पुणे मेट्रोच्या माध्यमातून आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून जे इथे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आयुक्तांनी जे ते पीएमआरडीएचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी आणि महापालिकेतले संबंधित अधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन मेट्रोला प्रवाशांची संख्या जर वाढवायची असेल, अनेक पुणेकरांनी मेट्रोचा उपयोग करावा असं वाटत असेल तर निश्चितपणाने पुणे मेट्रोमध्ये जे ती स्थानक आहे त्या स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पार्किंगची व्यवस्था जी आहे ती करावी लागेल असं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातल्या सगळ्या मेट्रो स्थानकांमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं पार्किंग सध्या तरी नियोजित केलेलं पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।